बार्शी तालुक्यात यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून 500 किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या एका पट्टेरी वाघाने खळबळ माजवली आहे। मागील 2 महिन्यांपासून हा वाघ मोकाट फिरत असून शेतकऱ्यांच्या तब्बल 50हून अधिक जनावरांचा फडशा पाडला आहे। अद्याप हा वाघ सापडलेला नाही। वाघाचा सततचा वावर पाहता सोलापूरच्या बार्शी आणि धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, उमरगा भागात भीतीचं वातावरण पसरलं आहे। गावकरी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायला घाबरत आहेत। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। वाघाला पकडण्यासाठी ताडोबाच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आलं होतं, मात्र त्यांना वाघ सापडला नाही। आता पुण्याच्या रेस्क्यू टीम सोबत वन विभागही सतत शोध मोहीम राबवत आहे। 18 ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असून त्यात वाघाचे अनेक व्हिडिओ कैद झाले आहेत। मात्र टीम घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाघ पसार होत आहे। वन विभागाकडून रोज नवनवीन मोहिमा आखल्या जात आहेत, पण वाघ पकडण्याचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत। नागरिक आता वन विभाग आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त करत असून लवकरात लवकर कारवाईची मागणी करत आहेत।